तर साहेब मी नक्की कुठे चुकलो अशी भावनिक साद शेखर गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना घातलेली आहे। सांगली सातारा विधान परिषदेसाठी शेखर गोरे हे इच्छुक होते, तर शेखर गोरे माझे बंधू, योग्य ठिकाणी पक्ष संधी देईल असं जयकुमार गोरेंनी म्हटलेलं आहे। शेखर गोरे माझे बंधू आहेत। त्यांनी उमेदवारी मागितलेली होती आणि त्यांचा उमेदवार त्यांना मिळावी अशी त्यांची भावनाही होती आणि भावना असणं साहजिक आहे। त्यामुळं माझी त्यांच्याशी चर्चा असते। मला नाही वाटत की शेवटी उमेदवारी नाही मिळाली तर थोडीशी नाराजी असणं साहजिक आहे, परंतु आम्ही सगळेजण एकत्र काम करू आणि महायुतीचा उमेदवार निवडून आणू। नक्की त्यांनाही योग्य ठिकाणी संधी पक्ष देईल। रायगडची जागा महायुतीत राष्ट्रवादीला उमेदवार निवडून आणण्याची आमची जबाबदारी असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं। रायगडच्या पालकमंत्री पदावर भगत गोगावलेंचा हक्क असल्याचं उदय सामंत यांनी म्हटलं। गोगावलेंची नियुक्ती व्हावी यावर आमचं एकमत असल्याचं देखील उदय सामंतांनी सांगितलं। भरत शेठ असतील, मी असेल, विकास शेठ असतील, आम्ही सगळे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि माननीय शिंदे साहेबांनी ज्यावेळी ही जागा आता महायुतीतल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला सोडलेली आहे, त्याच्यामुळं क्रमप्राप्त आहे की आम्ही सगळ्यांनी तो उमेदवार निवडून आणणं। परंतु पालकमंत्री पदाचा जो मुद्दा आपण या ठिकाणी मांडलात, ज्या दिवशी भरत शेठ गोगावले साहेब मंत्री झाले त्या दिवसापासून ते रायगडचे पालकमंत्री झालेच पाहिजेत हे सांगणारा मी त्यांचा सच्चा मित्र आहे। त्याच्यामुळे आजही माझी हीच भूमिका आहे की रायगडचे पालकमंत्री माननीय भरत शेठ गोगावलेच झाले पाहिजेत। धाराशिव, लातूर, बीड विधान परिषदेमध्ये मवियामध्ये बिघाडीचे संकेत आहेत। धाराशिवमध्ये काँग्रेसकडून महेश देशमुखांनी अर्ज दाखल केलाय। धाराशिव विधान परिषदेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही अर्ज दाखल करण्यात आला। ठाकरेंच्या शिवसेनेकडून संजय मुंदडा यांचाही अर्ज दाखल करण्यात आलेला आहे।